नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर 100% प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे। परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही। पण माझं मत आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही, पूर्ण होत नाही, चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही। एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडंसं बाजूला सरकावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे। जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत। काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात। हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळे लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत। म्हणून आता आमचं म्हणणं आहे, परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय, भाजपचा निर्णय नाही, आमच्या मुख्यमंत्र्याचा त्याच्याशी संबंध नाही। धनंजय देशमुखांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रावर माझं पत्र मी आज त्या ठिकाणी देणार आहे। आज मी परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडे आहे। पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण, मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे। जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील, सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरी आहेत मला माहिती नाही, सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे। अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहेत ते पाहून संबंधित अधिकारी हे प्रदूषण थांबवायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल। कारण एकटा सिरसाळा गावामध्ये 300 वीटभट्ट्या इल्लीगल गायरान जमिनीवर आहेत। आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे।